मुंबईमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी, वंचित 62 जागांवर लढणार, पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष, हर्षवर्धन सपकाळांचं विधान। तर काँग्रेस वंचितच्या युतीचा महापौर मुंबईत असणार, वडेट्टीवारांना विश्वास। इतकी वर्षे लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलं नाही, रक्त सांडून मिळवलेली मुंबई, 2 गुजराती गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंची टीका। नागपुरातील रामगिरी निवासस्थानी फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये बैठक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन, कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा, पवारांच्या निवासस्थानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। मुंबईत भाजप 128 तर शिंदेंची शिवसेना 79 जागांवर लढणार, उर्वरित 20 जागांवर भाजप नेत्यांची शिंदेंसोबत चर्चा, आज फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार। पुण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला, आज मुंबईत फडणवीस आणि शिंदेंची बैठक होण्याची शक्यता, जागा वाटपाचा वाद आज मिटवला जाणार। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढणार, प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यानं प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला देतं, लाचार होऊन निवडणूक लढणार नाही, पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष म्हणून लढणार, रवींद्र धंगेकर आक्रमक। धंगेकरांवर अन्याय होणार नाही, धंगेकरांची कोंडी होत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला, 131 पैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87 तर भाजपला 40 जागा, उर्वरित 4 जागांसाठी लवकर तोडगा निघणार, सूत्रांची माहिती। मुंबई ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती, अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी, 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठा पणाला, उमेदवारांची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती। पुण्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार, उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम, मातोश्रीवरील कालच्या बैठकीत मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर उद्या मनसेचा पहिला मेळावा, राज ठाकरे मार्गदर्शन करणार, रंगशारदा येथे मनसेचा मेळावा होणार। काळोखेंच्या आरोपींना फासावर लटकवू, प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवू, कुटुंबियांची सांत्वनपर भेट घे, शिंदेंचं आश्वासन, तर हत्येमागे सुधाकर घारेचा हात, कुटुंबियांचा तटकरेंच्या निकटवर्तीयावर आरोप। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित असल्याची बाब समोर, स्वारगेट परिसरात AQI 372 वर। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात, गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड या सर्वच बीचवर पर्यटकांची गर्दी।